संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाची सद्गुरु दास तुका योंत प्रविश्य मम वाच मम प्रसुप्ताम संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान्मो भगवते पुरुषाय तुभ्यं। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय धुनी निवृत्ती नाथांचे चरणी शरणे का जनार्दन मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आये हनुमंत वीरा चाली आवडल्या का टाळ्या वाजू जायच्या कारण एवढे डायमंड रत्न परत भेटणं। आये हनुमंत विराजे कथा कहू मती अनुसार जन्मा आलो त्याचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला भंग आनंद कंदवरून आलय पंढरीश परमात्मा साधकांचा मायबाप चिंतकांचा चिंतमणी विठोबाचा प्राणसखा ज्ञानियांची संजीवनी योग्यांचा मुकुटमणी कैवल्याचा पुतळा माऊली महावैष्णव ज्ञानराजा 700 श्लोकावरनं हजारो व्याजांनी लिहिल्या ते माऊली महावैष्णव ज्ञानराजा विवेक वैराग्याच्या पाऊल वाटेने विश्वशांतीच्या महालापर्यंत ज्यांनी तुम्हा आम्हाला नेलं एक एक अक्षरांचा प्रबंध केला शब्द झाला वाक्य झालं
वाक्याचा प्रबंध झाला, पण अभंगवाणी गाजत राहिली, गावागावात दुमदुमत राहिली, माणसांची मना आकार घेत राहिली, वारकरी संप्रदायाची स्पंदन बनली. 4200 अभंग, त्याचे 28,000 चरण आणि 28,000 चरणातून मानवीय उंच व्हावं याच्यासाठी कळस झालेले माझे. खिशात नाही दान, समाजात नाही मान, घरात मोडके खाट, पाणी प्यायला फुटका माठ, शेवटी वैकुंठाची वाट आणि असा ज्यांचा परमार्थाचा थाट, ते देहूचे निवासी वैराग्यवान साधू जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणांचा. आणि खऱ्या अर्थानं जन्माला आल्यानंतर आमच्या जीवनात कोणत्या दिवशी आमच्या जन्माची सार्थकता झाली ती सांगणारा आणि संतपर प्रकरणातील अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल ऐका. तर मग अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे. महाराज म्हणतात, त्या मृत्यूलोकात तुम्हालाही जन्म मिळाला, आम्हालाही जन्म मिळाला, नवे नवे आम्ही वैकुंठवासी आलो, याचे कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. या मृत्यूलोकात तुम्हाला जन्म मिळाला, आम्हालाही जन्म मिळाला, आणायले रूपावळे करुणे खळे हरिदासे. पण बघा, प्रत्येकजण जरी जन्माला आणावं लागत असलं, आल्यानंतर प्रत्येकाचं कर्म जरी वेगळं असलं, तरी प्रत्येकाला एक गोष्ट मात्र सारखी करावी लागते, भजन आल्यानंतर करावं लागतं. देव जरी आले तरी रामपूज्य सदाशिव, संत जरी आले तरी दिनरजनी हाची तंता. आणि तुमचा आमचा जन्म तर त्याचसाठी झालाय. देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला पाटा बादिकेचा. आलाय ना, भजन करावं लागतं. जन्म मिळालाय ना, प्रत्येकाला जन्म सार्थकी करण्यासाठीच मिळाला आहे. आयुष्य मिळालंय, आयुष्यात प्रत्येकाने म्हणावं आमच्या जन्माची सार्थकता झाली. तुकोबारायच्या पद्धतीने म्हणतात, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. कधीतरी आमच्या जीवनात सुद्धा आमच्या रूपानं आमच्या ओठातून आज शब्द निघाला पाहिजे, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. मग महाराज तुम्ही म्हणताय अभंगामध्ये जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. महाराज नेमकं तुमच्या जीवनामध्ये असं घडलं काय की त्या दिवशी तुम्ही म्हणू शकतात की जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये संत आले, संतांनी मला भगवंताची ओळख करून दिली. आणि ज्या दिवशी संत आले आणि ज्या दिवशी संतांनी भगवंताची ओळख करून दिली, त्यावेळेस आमच्या जन्माची सार्थक झाली. पण महाराज तुम्हाला सांभाळलं कोणी? महाराज म्हणतात, तुम्ही सांभाळले संती. संतांनी माझा सांभाळ केला. परमार्थिक रूपामध्ये परमार्थिक आयुष्य जीवन जगत असताना संतांनी माझा परमार्थिक आयुष्यामध्ये सांभाळ केला. त्यांनी मला वाट दाखवली आणि त्या वाटेने मी अविरतपणे चालत राहिलो. पण महाराज, ओ महाराज, या जगात सार्थकतेच्या दृष्टीने जर आम्ही बोलायला गेलो तर आमचा सगळा संसार चांगला असेल तर लोक म्हणतात आमच्या जन्म सार्थक आहे. बरोबर ना दिगंबर महाराज? आमच्या संसारात धन वित्त सगळं व्यवस्थित असेल तर लोक म्हणतात आमच्या जन्म सार्थक आहे. महाराज तुमचा संसार कोणता कीर्तनकार सांगत नाही असं नाही. जाळवणी संसार बैसुलंगनी, तुमची एक पत्नी अण्णांना करता मेली. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. महाराज तुमचा संसार काही चांगला नव्हता तरी पण तुम्ही म्हणतात आमच्या जन्माची सार्थकता झाली. कारण आजकाल फायद्याशिवाय कोणच कोणती गोष्ट करत नाही. प्रवीण महाराज कीर्तनकार जरी कीर्तनाला आणायची म्हटली तरी आधी म्हणजे पैशाशिवाय जगात कोणच कोणती गोष्ट करत नाही. महाराज एक फायदा सांगा, एक जास्त जाऊ द्या, एक फायदा सांगा. महाराज म्हणतात एक नाही सांगत. महाराज म्हणतात 2 फायदे सांगतो, 2. महाराज म्हणतात तुम्ही सांभाळिले संती, संतांनी माझा सांभाळ केला त्याचे 2 फायदे झाले. महाराज म्हणतात तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. माझ्या जीवनातलं भय निघून गेलं आणि माझ्या जीवनातली खंत निघून गेली. माणसाला सगळ्यात जास्त भय कशाचं हो? मृत्यूचं. याच्या पलीकडे माणसाला भयच नाही. सकाळी उठलं तरी एकच चिंता, दुपारचा घास खाईलच का नाही. दुपारचा घास खाताना एकच चिंता, संध्याकाळचा घास खाईल का नाही. आणि संध्याकाळचा घास खाताना एकच चिंता, सकाळी देव उठविलच का नाही. आणि नाही जर उठवलं तर हेच परत कृष्ण महाराज राहुल महाराज हरे राम त्या नदीवर. म्हणजे सगळ्या गोष्टी अनिश्चित आहे. तुम्ही किती दिवस शादी करा, प्रत्येक गोष्ट अनिश्चित आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे, मारावं लागतं. महाराज म्हणतात मरण माझे मरूने गेले, मजला केले अमर. माझ्या जीवनातलं मरणाचं काय झालं? भय निघून गेलं, भय निरसले खंत. पण महाराज खंतीचं काय? महाराज म्हणतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही खंत आहे. पण माझी सगळी जहागीरदारी मी वाटून टाकली, त्याचा लवलेशही माझ्या मनामध्ये आला नाही. खऱ्या अर्थानं महाराज म्हणतात नासून या गेली खंती, सहज स्थिती भोगाची. आमच्या जीवनातली खंत काय झाली? नासून गेली. पण महाराज आत्ताच्या जीवनाबद्दल काय बोला? महाराज म्हणतात कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलं. मला जे हवं होतं ते मी मिळवलं. कृतकृत्य असण्याची सगळ्या व्याख्या वेगळी बरं का? काही काय नाही वाटतं कृतकृत्य असणं म्हणजे शेजारच्याची 4 एकर एवढी घेतली म्हणजे कृतकृत्य झाला.
काय नाही वाटतं का फ्लॅट घेतला नाशिकमध्ये कृत्यकृत्य झालो. काय नाही वाटतं मुलाचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं, कृत्यकृत्य झालं. कशाचं डोंबल्याचं कृत्यकृत्य झालं. कृतकृत्य असण्याची शेवटची व्याख्या आहे, जे मिळवल्यानंतर या जगात काहीच मिळवण्याची अपेक्षा राहत नाही, त्याला म्हणतात कृत्यकृत्य. आणि असा या जगामध्ये एकच आहे, तो म्हणजे पंढरधीश पांडुरंग परमात्मा. महाराज म्हणतात तो आम्ही मिळवला, कृत्य झालो, इच्छा केली ती पावलो, पण कोणामुळं? तुम्ही सांभाळलेली संत. आणि शेवटी महाराज तुम्हाला वाटतं तुम्हाला आता काळ घेऊन जाईल. तुकोबराय म्हणतात जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, काळ गुलाम सलाम करी तुका या घरी राबत असे, तुका राम नाम घेता कापी यम. नुसतं माझं नाव जरी ऐकलं तर तो यम लांब जाऊन बसतो. तुका म्हणे काळ आता करुणा शक्य बळ, पण कोणामुळं? तुम्ही सांभाळलेली संती. अशा काहीशा अशाचा भंग आहे. विठ्ठल अभंगावरती विस्तृतपणे चिंतन मांडण्यापूर्वी अल्पहासा परिहार देणं फार गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या भेंडळ या गावामध्ये सालाबादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात, मोठ्या उत्साहात आणि मोठ्या जल्लोषात चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्त्यामध्ये आजच्या चौथ्या दिवशीची सेवा माझं पामाराकडे आली. मी माझं परमभाग्य समजतो. माझं पामाराय काय थोरपण, पायाची वाहन पायी बरी. ऐका, ज्यांच्या प्रेरणेनं शुभ आशीर्वादाने हा सप्ताह चालू आहे ते जगद्गुरु द्वाराचार्य विद्या वाचस्पती रामकृष्णदासजी लवितकर, त्यांच्या शुभप्रेरणेने चालू असलेला हा सप्ताह. तसेच आपल्या गावातले, आपल्या गावचं नाव महाराष्ट्रामध्ये जे परमार्थाच्या माध्यमातून कानाकोपऱ्यामध्ये नेत आहे ते आपल्या गावातील हरिभक्त पारायण ज्येष्ठ श्रेष्ठ वेदांताचार्य शरद महाराज खालकर, तेही या कीर्तनाकरता उपस्थित आहे. तसेच हरिभक्त पारायण आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण, आमचे आधारस्तंभ कृष्णा महाराज कमानकर, तेही या कीर्तनाकरता उपस्थित आहे. मी माझं परम भाग्य समजतो. तसेच आमचे जीवलग मित्र डायमंड कीर्तनकार नाशिक जिल्ह्यातलं भूषण राहुल महाराज खालकर, तेही या कीर्तनाकरता उपस्थित आहे. त्यांनाही अभिवादन, विनम्र अभिवादन. तसेच स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आदर्श विद्यार्थी हरिभक्त पारायण तुषार महाराज खालकर, तेही आज या कीर्तनाकरता आवर्जून उपस्थित राहिले. 3 दिवसापासून नव्हते. त्यांनाही वंदन. तसेच त्यांच्या बाजूला उभे असलेले युवा नेतृत्व, उत्कृष्ट मृदंग वादक, गायन सुद्धा सुंदर करतात ते आमचे जीवलग मित्र प्रफुल्ल महाराज खालकर, तेही या कीर्तना करतात. त्यांना मी त्यांचे आभार मानतो. आणि विशेष आपल्या भेंडळे गावाला लाभलेलं ते 2 रत्न आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, गायन कोकिळ वासुदेव महाराज बोरसे, तेही या कीर्तना करताय. तसेच स्वरसम्राट गुरुवर्य पंढरनाथ महाराज आरू यांचे शिष्य दिगंबर महाराज आहिरे, तेही पण आहे. जोडी नंबर 1. आणि माझ्या डाव्या बाजूला असलेले कमी वयात आणि कमी वेळात मृदुंग क्षेत्रात आपलं नाव ज्यांनी केलं ते जीवलग मित्र गुरुबंधू आमचे प्रणय दादा सोमवंशी, तेही आहे. माझ्या उजव्या बाजूला असलेले आमचे जीवलग मित्र, आपल्या भेंडळे गावाचे भूमिपुत्र आणि शरद महाराज यांचे पुत्र, ते या कीर्तना करताय. त्यांना पण आणि संपूर्ण सप्ताह कमिटी, रामेश्वर भजनी मंडळ, श्रीराम भजनी मंडळ, माझ्या बाजूला उभे असलेले 2 जोबदार, आमच्यावर पितृवत प्रेम करणारे
माऊली महाराज तेही या कीर्तना करतात, त्यांनाही मी वंदन करतो. तसेच आमचे खंडू अण्णा तेही या कीर्तना करताय, त्यांनाही वंदन करतो. तसेच बेनेकरी बाबा अतिशय त्यांच्याकडे पाहिल्यानंतर संतांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही, एवढं सुंदर गेटअप आहे त्यांचं, त्यांनाही वंदन करतो. आणि आपल्या गावचं भूषण गोड गळ्याचे धनी दामोदर महाराज तेही या कीर्तन आहे. पुढल्या वर्षी त्यांचंही कीर्तन आहे इथं. त्यांच्या बाजूला उभे असलेले आमचे सोपान नाना त्यांनाही वंदन. आपल्या गावचं युवा नेतृत्व प्रवीण दादा त्यांनाही वंदन. आणि समोर माऊलींचा दास यूट्यूब चॅनल आमचे कृष्णा दादा त्यांनाही वंदन करतो. आणि एकदा आलेले सर्व श्रोते मंडळ, मातृवर्ग, पितृवर्ग, पालक मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, सकार, व्यापार, कला, क्रीडा, कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व, सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी, पोलीस पाटील, तंटमुक्ती अध्यक्ष, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, आजी माझे गावकरी, पंचकृषी झाले ना सगळे. ज्यांचं नाव घेतलं ते देव, बाकीचे राहिले ते महादेव. एकदा सर्वांना वंदन करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल आता आपल्याकडं 10 वाजले कंप्लीट. एकदाच तुमच्याशी बोलणार मी, जास्त सांगणार नाही, थोडं सांगणार पण गोड सांगणारी. कीर्तन तुम्हाला बरं वाटेल म्हणून असं करणार नाही, तुमचं बरं होईल म्हणून असं करणारी. बघा, मी प्रथमतच बोलून जाईल. एवढे मोठे सोहळे करायचे, एवढा मोठा 15 दिवसाचा सप्ताह नेमका काय आयोजित करायचा. महाराज आज लोक चंद्रावरती घर घेण्याचा विचार करताय, आज लोक चंद्रावरती जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. पण आजच्याही काळात महाराज तुम्ही ज्या जगाला कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करताय, तुम्हाला वाटतं कीर्तनाच्या माध्यमातून लोक सुधारतील? मी निश्चित बोलत असतो, कीर्तनाच्या माध्यमातून लोक सुधारतात. ऐका, डोळे तलावून असतात तरी पुन्हा पुन्हा भरून येतात, ओठ कापड नसतात तरी पुन्हा पुन्हा शिवल्या जातात, निसर्ग बायको नाही तरी पुन्हा पुन्हा रोषल्या जातोय, आणि मनुष्य वातावरण नाही तरी पुन्हा पुन्हा बदलल्या जातोय. आणि या बदलत्या माणसाला जर पुन्हा माणसात आणायचं असेल तर या जगात सर्वात प्रभावी माध्यम जर काय असेल तर ते भगवंताचं कीर्तन आहे. कारण कीर्तनाशिवाय माणूस सुधारू शकत नाही. एका टेबलाला पाय आहे पण त्या पायानं टेबल चालू शकत नाही, सुईला नाक आहे पण त्या नाकाने सुई वास घेऊ शकत नाही, कांगव्याला दात आहे पण त्या दाताने कांगवा घास घेऊ शकत नाही, मोराच्या पिसरला डोळा आहे पण मोर त्या डोळ्यानं पाहू शकत नाही. अरे माणसाकडे सगळे पण माणसाला माणूस होता येत नाही, आणि सगळ्यात मोठा शोकांतिक काय. आणि माणसाला माणूस बनवलं जर साधन कोणतं असेल तर ते भगवंताचं कीर्तन आहे. कीर्तनाशिवाय माणूस सुधारू शकत नाही. का महाराज या ठिकाणी निवृत्तीचा ध्वज पत्करतात तरी पण सांगतात कीर्तन चांगलं आहे. का तर कीर्तन कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तनात आल्यानंतर अंग काय होतं? हरिरूप होतं. ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस, नवे नवे ब्रह्मीभूत काय होत असे कीर्तनी, समाधीचे सुख सांडा ओळाने ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. चला अभंगाच्या भूमिकेकडे वळूया. अभंग असा आहे, जन्मा आलो त्याचे आजी फळ झाली सचे. महाराज तुम्ही म्हणताय अभंगामध्ये जन्मा आलो त्याचे आजी फळ झाली सचे. या अभंगामध्ये महाराज सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करतात.
पण बघा, सार्थक गोष्ट समजून घेण्या अगोदर आम्हाला निरर्थक काय आहे समजून घेतलं पाहिजे. कारण निरर्थक समजून घेतल्याशिवाय आम्हाला सार्थक काय ते समजणार नाही. मला सांगा, चांगल्या माणसाला किंमत काय आहे जगामध्ये? कारण या जगामध्ये वाईट माणसं आहे. मला सांगा, सावलीला किंमत काय? कारण ऊन आहे. ऊन नसतं तर सावलीला कोणी विचारलं नसतं. उजाडाला किंमत काय बाबा? कारण अंधार आहे. अंधार नसतं तर उजाडाला कोणी विचारलं नसतं. तसं निरर्थक जीवन जगणारे माणसं या जगामध्ये भरपूर आहे. म्हणून सार्थक जीवनाला महत्व आहे. मग आधी सार्थक जीवन समजून घेण्या अगोदर या जगामध्ये निरर्थक नेमकं काय ते आम्ही बघूया. चला ज्ञानोबरायांकडे जाऊया. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी लिहायला बसतात. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये 16व्या अध्यायात ज्ञानाची लक्षणं सांगतात. ज्ञानोबराया, आम्ही तुमच्या पुढे निखळ ज्ञान श्रवण करायला बसलोय. आम्हाला ज्ञान ऐकायचंय. पण ज्ञानाची लक्षणं सांगत असताना माऊली अज्ञानाची सुद्धा लक्षणं सांगून जातात. माऊली किती गोड बोलतात बघा. त्याच्याती त्याच्या वया लागे, पण कळाली पाहिजे प्रसंगी त्याआधी. म्हणजे टाकून द्यायची गोष्ट ती टाकूनच द्यायची, त्यात बदल अजिबात नाही. पण कधी कळायला पाहिजे? प्रसंगी कळाली पाहिजे त्याआधी. मला वाटतं माणसाला काय खावं हे नंतर कळालं तरी चालेल, पण काय खाऊ नाही आधी कळायला पाहिजे. म्हणजे काय खावं हे कळल्याशिवाय राहणार. बघा, आपण काय म्हणतोय, या जगात जन्माची सार्थकता करायची असेल तर जी गोष्ट ज्या कामासाठी आणली त्या कामासाठी जर तिचा वापर नाही ना झाला तर त्या गोष्टीची सार्थकता नाही, त्या गोष्टीची काय निरर्थकता आहे. पण जी गोष्ट ज्या कामासाठी आणली त्या कामासाठी जर तिचा वापर नाही झाला, बघा ज्ञानोबरायांकडे पुन्हा जाऊ. अध्याय क्रमांक 9 182 क्रमांक 24. माऊली किती गोड बोलतात बघा. या लागे जन्मले ते मोघ, जैसे वारशी विन मेघ, का मृग जळाचे तरंग दुर्नीचं पावे. जसं पावसाविनं आलेले ढग निरर्थक आहे, जसं पाण्याविनं भासणारं मृगजळ व्यर्थ आहे, तसं जी व्यक्ती देवाचं भजनच करत नाही त्या व्यक्तीचा जन्म काय व्यर्थ आहे. किती धरून आणावं लागलं मनाला. का? सुखानेही भजन बंद पडतं आणि दुःखानेही भजन बंद पडतं. का नाही गेला वारीला? काही नाही, फार दुःख झालं म्हणून नाही गेलो. बर, का नाही गेलं वारीला? आता काय गरज? आयो, एका गरीबाला विचारलं, काय रे तू भजनाला येत नाही? हे काय करायचं भाषण? अरे पण झालं काय? नाही म्हणतो. देवाचं कुठं आपल्यावर लक्ष आहे? शेजार चौकाच लक्ष आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं का लक्ष आहे म्हणजेच लक्ष. तुमचं लक्ष आहे ना, असू द्या. तू का भजनाला येत नाही? देवाचं आपल्यावर लक्ष नाही. मग एका शेठला विचारलं, का रे तू भजनाला येत नाही? तुम्हाला देवानं आपल्याला काही कमी केलं नाही. म्हणजे तो गरीब भाषणाला येत नाही त्याला विचारलं तू भाषणाला येत नाही, तो म्हणत देवाचं लक्ष नाही. आणि तो शेठ भाषणाला येत नाही त्याला विचारलं तो म्हणते देवाने आपल्याला काही कमी केलं नाही. मग भजन करायचं कोणी? विठ्ठल विठ्ठल. गरीब अधिक गरीब झाला तर त्याला करण्यासारखं भजन आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत झाला तर त्याला करण्यासारखं भजन आहे. कारण ही रीत आहे. तुम्ही जे आहे ते वाढवा स्वतःला. पैसे कमावणाऱ्याला टेन्शन आलं तर त्यांनी काय केलं पाहिजे? अधिक पैसे कमावले पाहिजे. गाणाऱ्यांना टेन्शन आलं तर तुम्हाला येणार नाही, तुमच्यामुळे मला येऊ राहिले सध्या. गाणाऱ्यांना टेन्शन आलं त्यांनी अधिक गावा. वाजवणाऱ्याला टेन्शन आलं तर अधिक वाजवा. आणि कीर्तनकाराला टेन्शन आलं तर सकाळी 10 ते 12 असलं तरी 8 वाजता एखादा कावळा घ्यावा. महाराज मी 7-8 प्रवचन करून पाहिले दशकरी विधीचे. लोक कावळ्यापेक्षा म्हणजे लोक कीर्तनकारापेक्षा प्रवचनकारापेक्षा कावळ्याकच जास्त पाहते. त्यांना प्रवचनकारापेक्षा कावळा महत्वाचा आहे. मग आपण तिकडे का वळा? विठ्ठल जर भगवंताचं भजनच नाही केलं तर जन्म काय व्यर्थ आहे. भक्ती विना गेला अधोगती. बहुत सुकृतना हा नरदेला झालाय. आणि तो जर भक्तीच नाही केली तर तो काय अधोगतीला गेला असं समजा. मग महाराज बघा मी पटवून देईल, जी गोष्ट ज्या कामासाठी आणली त्या कामासाठी जर तिचा यथासंग वापर झाला तर त्या गोष्टीची काय सार्थकता आहे. बघा मी पटवून देतो. आता आपण सगळे शेतकरी ना सगळे? हा म्हणा ना मग. हा मला सांगा आपण बियाणं कशासाठी आणतो? अण्णा पेरण्यासाठी. मला सांगा बियाणं पेरल्यानंतर उगवलं तर सार्थकता काय? नाही उगवलं तर सार्थकता नाही तर काय त्याची निरर्थकता आहे. चला आता मंडपाच्या बाहेर जायचं नाही, इथलंच बोलतो.
हा माझ्या पुढं हा माईक आहे. या माईकचं काम काय? माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचवणं. पण माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोचत नसेल तर या माईकची काय निरर्थकता आहे. बघा तुम्ही गोड लावलं बरं का, तुम्ही टेन्शन सुंदर लावलं. नाही तर राहुल महाराज काही काही ठिकाणं दशक्रिया विधीच्या वेळेस एवढं अवघड होतं ना, याच्यावरून केलं असं मोकळं बोललं ते बरं, एवढं अवघड होतं. ऐका आपण काय म्हणतोय, जी गोष्ट ज्या कामासाठी आणली त्या कामासाठी जर त्याचा यथासंग वापर झाला तर ती गोष्टीची काय सार्थकता आहे. मग महाराज बघा मला सांगा, तसं तुकोबराय म्हणतात ज्या कामासाठी भगवंतानं देह दिलाय त्या कामासाठी या देहाचा यथासंग वापर झाला पाहिजे. तुम्ही महाराज म्हणताय जन्माची सार्थकता झाली, पण तुम्ही काय केलं? तुकोबराय म्हणतात ज्या कामासाठी भगवंतानं देह दिलाय त्या कामासाठी देहाचा यथासंग वापर झाला तर त्या गोष्टीची सार्थकता. मग मी आधीच सांगितलं दिल्या कशासाठी, देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा, किंवा औटा हात का मानव देह अल्लाने तुझको दिया खाया पिया सुख से सोया नाहा तुझा मना खोया, किंवा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन जेणे तू जोडूशी नारायण नाशे जीवनपण कमल मुख हरिभजन नको देवा. कशा करता भगवंतानं देह दिलाय? भजनाकरता दिलाय. मग महाराज तुम्ही म्हणताय अभंगामध्ये भजनाकरता दिलाय, पण तुम्ही आयुष्यामध्ये काय केलं? तुकोबराय म्हणतात दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पावाडे संकल्पिला देह दिवा किंवा बोलण्याची नाही आता देवा विने काही. त्या भगवंताशिवाय आम्ही काहीच केलं नाही. रात्रंदिवस त्या भगवंताचंच भजन केलं.